अचानक फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं. 2 लहान मुलांसह 3 मृत्यू, 6 गंभीर. आरोपी चालक अटकेत. सांगलीतील कवठे महाकाळ जवळील बोरगाव टोल नाक्यावर कारनं अचानक पेट घेतला. कारमध्ये अडकलेल्या चालकाचा आगीमध्येच होरपळून मृत्यू. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर. परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या घरच्यांची सांत्वनपर भेट घेणार. पटोले, वडेट्टीवारही राहणार उपस्थित. काही लोक थांबायला सांगितलं तर रोष व्यक्त करतात. अजित पवार यांचं भुजबळांवर भाष्य तर राज्यसभेत जाण्याचं भाष्य म्हणजे अप्रत्यक्षपणे आमदारकी सोडण्याची सूचना. भुजबळही आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 71,000 बेरोजगारांना देणार नोकरी. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वितरित करणार अपॉइंटमेंट लेटर. कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी समोर. अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी जाब विचारायला गेलेल्या पोलिसाला मारहाण. अंबादास दानवे यांची कारवाईची मागणी. मुंबईच्या बीकेसीमधील सीलिंग आज पुन्हा खुला होणार. MTNL जंक्शनवरील वाहतूक कोंडी आता टळणार. अभिनेता अल्लू अर्जुनच्या घराबाहेर आंदोलकांची तोडफोड. 8 जण ताब्यात तर चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियाला वाढीव मदत देण्याची मागणी. मुंबईमध्ये वर्षभरात 1200 कोटी रुपयांची सायबर फसवणूक. 11 महिन्यात 56,000 तक्रारी. फसवणुकीच्या रकमेत 4.5 पट वाढ. धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग येथील अभयारण्यात पहिल्यांदा आढळला पट्टेरी वाघ. वनाधिकारीही अचंबित. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.